सुरुवात करूया. सुखासन. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपर शिथिल. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता. हनुवटी जमिनीला समांतर असेल. दोन्ही हातांची कोपर शरीराच्या जवळ. ब्रीदिंग अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. नाक सोडलं असेल, सर्दी झाली असेल, तीव्र डोकेदुखी असेल तर कपालभाती करणं टाळायचं आहे. या कृतीसाठी आहे तो श्वास सोडून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. श्वास कृती थांबवायची आहे. कदाचित आपला श्वास कपालभाती नंतर थांबला असेल आणि तो पुन्हा पूर्ववत चालू होईल याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. प्राणस्पंदनांची अनुभूती करूया. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार काही क्षण शांत. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे आणि ती अजून पक्की करण्यासाठी करून घेऊया. चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहे आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतून पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न. संपूर्ण भक्तिभाव भाव मनामध्ये. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी, या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. सावकाश श्वास घेत कमरेतून सरळ होऊया.
श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमुखन, नेत्र स्पर्श. संपूर्ण चेहऱ्यावर आपल्या हाताची ऊब द्यायची आहे आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. तुम्ही पायामध्ये अंतर, थोड्या वेळ विश्रांती. मान मध्ये सैल सोडून देऊया. 1 ते 2 श्वास थांबूया आणि करूया नौकाचालन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, हाताची मुठी वळून घ्यायची आहे. आता हाताच्या मुठी डोक्याच्या दिशेने वर, बरोबर. दोन्ही हात वर. एक श्वास घेऊया, थोडस मागे झोपूया आणि श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 3 श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. पुढे झुकताना आपल्या हाताच्या मुठी पावलाच्या बाहेर येऊ दे. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 5 वेळा झाल्यावर थांबायचंय. पुन्हा दोन्ही हात समोर असतील आणि आता श्वास घेत आपल्याला पुढे झुकायचंय. पुढे झुकताना आपल्याला हाताच्या मुठी आपल्या पावलाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. बरोबर करता. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 3 श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 4 श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 5 वेळा झालं की कुठे थांबवायची. पायांमधलं अंतर थोडस वाढवायचं आणि थोडा वेळ विश्रांती. 1 ते 2 श्वास थांबूया आणि करूया मेरुदंड वक्रासन. आपल्या पाठकण्याला बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट आपण काल बघितलंय, तर आज पुन्हा एकदा करून घेऊया. हे एकदा आपण केलं तर आपल्याला जास्त सूक्ष्म व्यायाम करण्याची गरज लागत नाही. दोन्ही पाय जोडलेले आहेत. सुरुवातीला आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. दोन्ही हात आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर असतील, तसं आपण जानुशिरासन करतो. बरोबर. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत पुढे झुकायचंय. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत उजव्या बाजूने मागे वळून कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडाय. हे झालं आपलं एक आवर्तन. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे मागे. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत मागे. अजून एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. पाठकड्याच्या इथे कसा स्ट्रेच बेंड येतोय त्याकडे लक्ष आणि श्वास सोडत मागे. थोडीशी डायनामिक. बरं. 3 वेळा करून झालं की थांबायचंय. उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय फोल्ड करायचा. जो पाय सरळ आहे तो मागे वळताना न फोल्ड करता मागे वळण्याचा प्रयत्न करावा. सुरुवात करूया. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत मागे. पुन्हा श्वास घेत वर, डाव्या दिशेने मागे वळायचंय. श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर आणि डावीकडे मागे. श्वास सोडत. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत मागे. 3 वेळा झालं कृती थांबवायची. थोड्या वेळ विश्रांती. 1 ते 2 श्वास. आज आपल्याला कुर्मासन बघायचंय, जे फॉरवर्ड बेंडचं आसन आहे, म्हणून आपण थोडंसं आपल्या पाठकण्याला जरा बेंड अँड ट्विस्ट दिलं आणि करून घेऊया बटरफ्लाय. त्यासाठी स्थिती, दोन्ही पावलं जोडून घ्यायची. हाताची पकड आपल्या पावलांच्या खाली, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि सुरुवात करूया. थोडीशी डायनॅमिक हालचाल करायला सुरुवात करा. थोडीशी जलद हालचाल. जास्तीत जास्त गुडघे वर आणि खाली. बरोबर. तर खाली जास्तीत जास्त जमिनीला आपटण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला तुमचा तो आवाज यायला पाहिजे गुडघ्यांचा.
जमिनीला आपटतो तेव्हा. बरोबर. सावकाश कृती थांबूया, हळूहळू कृती थांबवायची. आता पावलं तशीच ठेवायची. उजवा पाय आपल्याला, पाऊल जे आहे हे अंगठ्याच्या आधाराने असं उचलून घ्या. उजवा पाऊल अंगठ्याच्या, हा बरोबर. आणि आपण दात कसं तळतो तसा आता आपल्याला गोलाकार आपल्याला आपला पाय फिरवायचा. बघा या प्रकारे, एक, उजवीकडून डावीकडे, हा, आणि अगदी सावकाश. दोन, तीन, चार, बरोबर करताय, पाच. विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने जातो. एक, दोन, तीन, चार, पाच. सावकाश उजवा पाय खाली. पुन्हा एकदा पावलांची पकड व्यवस्थित करून घ्यायची. आणि आता डाव्या पायाचं पाऊल अंगठ्याच्या आधाराने वर उचलून घ्यायचंय. आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज गोलाकार फिरवायला. एक, दोन, तीन, चार, बरोबर, पाच. विरुद्ध बाजूने करूया. एक, दोन, तीन, चार, पाच. छान. सावकाश डावा पाय खाली. आता थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. पायांची स्थिती तशीच ठेवा. मान मागे सैल सोडून द्या आणि विश्रांती. दोन्ही हात मागे असतील आणि थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. आज आपल्याला बघायचं कुर्मासन, जे बटरफ्लाय स्थितीमधूनच पुढे जातं. कुर्म म्हणजे काय? कासव. कासवाप्रमाणे आपल्याला आपला आकृतीबंध जो आहे शरीराचा तो आपल्याला दिसतो. तर हे कसं करायचं? सोपं आहे. उजव्या पायाची जी पोटली आहे त्या उजव्या पायाच्या पोटली खालून उजवा हात आपल्याला असा बाहेर काढायचा आहे. हाताचा कोपर जो आहे तो पूर्णपणे जमिनीवर आहे. मग डाव्या पायाच्या पोटलीच्या खालून डावा हात आपल्याला काढायचा आहे. दोन्ही हातांची कोपरे जी आहेत ती जमिनीवर आहेत. हा, बरोबर, बरोबर. आणि आता कपाळ जे आहे ते आपल्या पावलाच्या दिशेने सैलसर सोडून द्या. एकदम सैलसर. अट्टाहास न करता अगदी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न. कपाळ पावलांना नाही लागलं तरी चालेल. एकदम सैलसर सोडून द्यायचंय. ज्यांचं लागतंय त्यांचं खूपच छान. आणि पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांद्याचे स्नायू रिलॅक्स. जांघेपासून गुडघ्यापर्यंत संपूर्ण पायाला आलेला स्ट्रेच. त्याचा मागोवा घ्यायचा आहे. पाठगुणाला थोडासा ताण येतो आणि पोटावरती दाब आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. कासवाप्रमाणे शरीराचा आकृतीबंध, म्हणून याला कुर्मासन म्हटलं जातं. आणि सावकाश उलटता. हळूहळू आपलं कपाळ वरती. हातांची जी आपण स्थिती घेतलेली आहे ती काढून घ्यायची. एक एक हात आपण काढून द्यायचा बरोबर पायाच्या खालून. आणि आता जो आपल्याला हा स्ट्रेच आला होता जांघेपासून गुडघ्यापर्यंत तो रिलीज करण्यासाठी दोन्ही हात मागे घ्या. दोन्ही हात मागे. आणि आता सावकाश मान मागे सैलसर सोडा आणि सीटचा भाग थोडासा वर. सीट पासून गुडघ्यापर्यंत थोडेसे पाय आपले पूर्णपणे तो भाग वर उचलायचा. सैलसर पूर्णपणे शरीर रिलॅक्स. आणि मग सावकाश मध्यम. सावकाश मध्यभागी दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. थोडस आपण स्ट्रेचिंग जास्त केलंय गुडघ्यापासून पूर्ण पायाला. आता साधी बैठक घालूया. साधी बैठक. पाठीचा कणा सरळ, नजर समोर. करून घेऊया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर असतील. हात समोर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने, बरोबर. आणि आता आधी श्वास घेत होल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत होल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत होल्ड, श्वास सोडत सरळ, बरोबर. आणि आता होल्ड करून घेऊया. दोन्ही कोपरा समोरून जॉईन करून घेऊया. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अगदी सावकाश कृती. 2,
3. बरोबर. दोन्ही कोपरं पुन्हा जॉईन करून घ्या समोरून. आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 आणि 3. कृती थांबवायची. दोन्ही हात खाली, डोळे बंद. आणि करून घेऊया नेक रोटेशन. 2 वेळेला क्लॉकवाईज आणि 2 वेळेला अँटी क्लॉकवाईज. त्यासाठी डोळे अलगद मिटून घ्या. आपल्याला सगळ्यांना कृती माहिती आहे, त्यामुळे डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न अजून आपण ह्या कृतीकडे एकरूप होऊन जातो. आपलं कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहतं त्या ठिकाणी. आणि आता सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे जाऊ देत. फक्त मानेमधूनच पुढे झुकायचं आहे. पाठीचा कडा आपला सरळ असेल. आणि आता सुरुवात करूया. सावकाश मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत मान उजवीकडे, पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचंय. आणि आता अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. खांदे अगदी रिलॅक्स. सुरुवात करूया. श्वास घेत मान डावीकडे, पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे, मध्यभागी, श्वास घेत मान डावीकडे, पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी आल्यावर थांबायचंय. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत मान सावकाश सरळ, अगदी सावकाश. छान. दोन्ही पाय सरळ करायचे. 1 ते 2 सेकंद विश्रांती घेऊया आणि मग विधिवत वज्रासन करायचं आपल्याला. विधिवत वज्रासन करून घेऊया. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपण उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या सीटच्या खाली. मग डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली. दोन्ही हातांची 5ही बोटं जुळलेली आहेत आणि ती आपल्या मांड्यांवर आहेत. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे. वज्रासनामध्ये आपण कशी स्थिती घेतलेली आहे त्या संपूर्ण स्थितीचा आपल्यालाच एक मागोवा घ्यायचा आहे. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत. माझ्या सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहेत. दोन्ही हातांची 5ही बोटं जोडलेली आहेत आणि ती मांड्यांवरती आहे. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ, खांदे, कोपरं शिथिल, डोळे अलगद मिटलेले, चेहरा अगदी शांत. लक्ष आपल्या श्वासाकडे. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन वज्रासन. अन्नपचन, त्याचबरोबर पित्ताचा त्रास ज्यांना होत असेल त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. वेट लॉस करण्यासाठी अतिशय उपयुक्त. श्वास सोडताना मनातल्या मनात एक ओंकार करून घेऊया. आणि आज आपण शिकणार आहोत आपल्याला थोडेसे ब्रीदिंग एक्सरसाइज करायचे. आपण डॉग ब्रीदिंग करणार आहोत आणि मग रॅबिट ब्रीदिंग करणार आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत स्कंद श्वास. डॉग ब्रीदिंग करण्यासाठी काय करायचं असतं, आपले हाताचे जे तळवे आहेत किंवा संपूर्ण हाताचा पंजा हा आपल्या गुडघ्यांच्या शेजारी या प्रकारे, म्हणजे थोडीशा आपल्या पाठीच्या कण्याची स्लॅन्टिंग पोझिशन होती. म्हणजे आपला थोडासा पाठीचा कणा हा पुढे झुकला जातो. बरोबर. आणि डॉग कसा ब्रीदिंग करतो, म्हणजे तो जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन येतो आणि तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. ही कृती जी आहे ही आपल्याला थोडीशी भराभर करायची आहे. म्हणजे बघा, एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते. जेव्हा आपण डॉग ब्रीदिंग करतो तेव्हा आपलं श्वसन जे आहे हे आपलं उदर श्वसन होतं. म्हणजे आपण पोटापासून श्वास घेतो सोडत असतो. थोडीशी जलद हालचाल असते. मी दिसते का प्रत्येकाला? थोडीशी पुढे घेऊ.
बघा हाताची स्थिती, आपण आपले दोन्ही हात जे आहेत हे गुडघ्यांच्या शेजारी ठेवले. थोडासा पाठकणा आपला पुढे झुकला जातो. तिथे खांदे कोपरं शिथिल ठेवायची आणि जसा डॉग ब्रीदिंग करतं त्याप्रमाणे आपल्याला करायचंय. जीभ जास्तीत जास्त बाहेर येईल, नजर आपली जमिनीकडे असेल आणि इथे तोंडाने श्वास घ्यायचाय, तोंडाने सोडायचाय. थोडीशी भराभर कृती, पण बाकीचे आपले नकळत आपले खांदे वगैरे आपण जास्त ताणून घेतो ते आपल्याला अगदी सैलसर सोडायचे. ठीक आहे, बघा मी एक कृती करून दाखवते. ठीक आहे, लक्षात आलंय? सोपी कृती आहे. तुमच्या घरी जर डॉग वगैरे असेल तर तुम्हाला माहिती असेल, जास्तीत जास्त त्यांची जीभ बाहेर असते आणि ते तोंडाने श्वास घेतात, तोंडाने बराबर सोडतात. आणि हे जे असतं हे आपलं उदर श्वसन असतं. सुरुवात करूया. सगळ्यांनी स्थिती घ्या. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांच्या शेजारी असू देत. हाताचे पंजे, पोटाचे स्नायू अगदी रिलॅक्स सोडा. खांदे पण रिलॅक्स. चेहरा शांत. नजर आपली जमिनीकडे असेल. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या आणि आता तोंडाने श्वास घ्यायचाय, तोंडाने सोडायचाय. हा, सुरुवात करूया. सावकाश कृती थांबवा. जीभ आतमध्ये, तोंड बंद, पाठीतून सरळ, दोन्ही हात मांड्यांवर, डोळे अलगद पिटून घ्यायचे. संपूर्ण जाणीव आपल्या जबड्याकडे घेऊन जा. तिथे थंड हवेचा स्पर्श तुम्हाला जाणवत असेल. त्याचबरोबर आपलं श्वसन जे आहे हे आपल्या उदर भागाकडून झालं होतं, त्यामुळे पोटाची जी हालचाल झाली आहे त्याकडे लक्ष. चेहरा अगदी शांत. 1 ते 2 श्वास आपण इथे थांबूया. आणि मग आता आपल्याला करायचं आहे रॅबिट ब्रीदिंग. तर हे पण मी तुम्हाला दाखवते आधी करून कसं केलं जातं. रॅबिट ब्रीदिंग जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला पुढे झुकायचं असतं. आता मी थोडीशी क्रॉस होते म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. आता इथे आपल्याला हाताची जी आपली कोपरं आहे ही गुडघ्यांच्या शेजारी ठेवायची, बघा या प्रकारे. आणि हाताचे पंजे जे आहेत ते समोर आहेत. हाताची कोपरं गुडघ्याच्या शेजारी. या प्रकारे आपल्याला पूर्णपणे फॉरवर्ड बेंड घ्यायचंय. आता इथे आपल्या पोटावरती दाब येतो, त्यामुळे इथलं जे श्वसन आहे, जेव्हा आपण रॅबिट ब्रीदिंग मध्ये श्वसन करतो तेव्हा ते आपल्या उर भागाकडून होतं, आपल्या चेस्ट मधून होतं. ठीक आहे, ही कृती लक्षात आली प्रत्येकाच्या, कसं आपल्याला पुढे झुकायचं आहे ते. हे झालं शशांक आसन किंवा रॅबिट ब्रीदिंग साठी आपण ही पोस्चर, आपला जो आकृतीबंध आहे तो आपण हा घेतलेला. हाताची कोपरं जी आहे ती गुडघ्याच्या शेजारी आहे. सीटचा भाग जास्तीत जास्त न उचलता, म्हणजे कमीत कमी उचलून आपल्याला ही कृती करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, हे लक्षात आलंय प्रत्येकाच्या. आता इथे श्वसन कसं करायचंय, तर आपल्या तोंडाचा चंबू करायचा. आपण शिट्टी कशी मारतो किंवा आपण पाऊट कसं करतो त्याप्रमाणे आपल्याला तोंडाचा चंबू करायचा आहे त्याप्रकारे. आणि इथे सुद्धा आपल्याला तोंडाने श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने सोडायचा आहे. आणि ती पण कृती आपली बराबर असेल. म्हणजे एक दाखवते मी तुम्हाला, थोडीशी पुढे म्हणजे बघा आपली पूर्णपणे मान जी आहे किंवा आपला चेहरा जो आहे हा जमिनीला समांतर आहे. समांतर ठेवायचंय. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडासा तो वर करते. तोंडाचा चंबू करायचा आणि इथे सुद्धा आपल्याला तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. या प्रकारे. ठीक आहे, लक्षात आलंय? सुरुवात करूया आता. आता थोडस पुढे झुकायचंय. हाताची कोपरं आपल्या गुडघ्यांच्या शेजारी असतील आणि हाताचे पंजे जे आहे ते आपल्या समोर असतील. हा, पूर्णपणे पोटावरती आपल्या दाब आलेला आहे. पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. चेहरा आपला जमिनीला समांतर असेल. पोटावरती आलेला दाब त्याकडे लक्ष. आणि आता ओठांचा चंबू करायचा आहे, पाऊट जसं आपण करतो त्याप्रमाणे.
आणि आता इथे पुन्हा एकदा आपल्याला सेम कृती करायची आहे. तोंडाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने सोडायचा आहे आणि थोडीशी भराभर कृती. सुरुवात करूया. पाठकड्याकडे होणारी हालचाल, छातीच्या भागाकडे होणारी हालचाल, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. कृती चालूच ठेवायची आहे. सावकाश कृती थांबवा. सावकाश कृती थांबवायची आहे आणि हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचं. अगदी सावकाश. दोन्ही हात मांड्यांवर येतील. डोळे बंद. पुन्हा एकदा लक्ष आपल्या आपण जी कृती केली आहे त्या कृतीकडे. जो आपल्या संपूर्ण श्वसनामध्ये, चेस्टच्या भागामध्ये जो काही बदल झालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. जेव्हा आपला पोटावरती व्यवस्थित दाब येतो तेव्हा आपलं ते पूर्ण श्वसन होतं. आणि आता करूया शोल्डर ब्रीदिंग. त्यासाठी काय करायचंय, दोन्ही हातांची घडी करायची आहे. हाताची घडी जास्तीत जास्त आपल्या शरीराच्या जवळ असेल. बरोबर. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय. पुन्हा पाठीचा कडा आपला नैसर्गिक सरळ, मान मध्य. आणि आता श्वास घेत घेत आपल्या हाताची घडी डोक्याच्या दिशेने वर, अगदी सावकाश आणि नियंत्रित हालचाल, लयबद्ध. श्वास घेत घेत वर. छान. श्वास सोडत खाली. अगदी सावकाश श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. छान. श्वास सोडत खाली. आणि आता एकदा लास्ट राउंड करून घेऊया. श्वास घेत वर. आणि श्वास सोडत खाली. बरोबर. छान. हाताची घडी सोडून देऊया. दोन्ही हात मांड्यांवर, नजर समोर. थोड्या वेळ विश्रांती तिथल्या तिथेच, डोळे बंद करून. आणि आता करूया आपण ताडासन. वज्रासनामध्येच ताडासन. दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्या. हाताचे तळवे समोर असतील. बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. हे झालं आपलं वज्रासनातलं ताडासन. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे. संपूर्ण आपल्या उत्तम अंगाला एक खेच मिळतोय, त्याकडे लक्ष. छान. आणि आता सावकाश हालचाल करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत दोन्ही हात समोरून खाली येतील. अगदी सावकाश. बरोबर. छान. आणि आता करणार आहोत आपण मार्जरासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर. हे गुडघ्यांमधलं अंतर आपल्याला आपल्या हाताच्या आधाराने मोजून घ्यायचंय. सगळ्यांना कृती माहिती आहे. एका हाताने आपल्याला हे शोल्डर मधलं अंतर, शोल्डर आणि आपल्या गुडघ्यांमध्ये समान अंतर येण्यासाठी हाताच्या आधाराने हा बरोबर थोडस. बरोबर. परफेक्ट. आणि आता दोन्ही कोपरं आपल्या दोन्ही गुडघ्यांना जॉईन करून घ्या. हाताचे पंजे समोर असतील. आणि आता खांद्यातून आणि गुडघ्यातनं आपल्याला सरळ व्हायचं. बरोबर. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असते. आपण गेल्या आठवड्यामध्येच हे आसन पाहिलं होतं. पायाचे तळवे जे आहेत ते सिलिंगच्या दिशेने आहेत. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये आहे. पोटाचे स्नायू रिलॅक्स, जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. आणि करणार आहोत मार्जरासन भाग 1. यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. आणि तो श्वास सोडत सोडत आपल्याला आपली मान जी आहे ती सिलिंगकडे न्यायची आहे. चेहरा सिलिंगला समांतर. नजर आपली सिलिंगकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद.
डोळे बंद, चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स, पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. प्राणधारणा, देहधारणा. देहधारणेमध्ये संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे. कंठापासून पोटापर्यंत सगळे स्नायू ताणले गेलेले आहेत. पाठकण्याला अंतर्वक्र आकार आहे, तिकडे थोडासा दाब आहे. थायरॉइड प्रतिबंधात्मक, डायबिटीस प्रतिबंधात्मक असं हे मार्जरासन. उलट चाल करताना डोळे धुया, एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी, नजर दोन्ही हातांच्या मध्ये, तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. पोटाच्या स्नायूंना, गळ्याच्या स्नायूंना आलेला ताण त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी पुढची कृती करताना अगदी यथाशक्ती प्रयत्न करा, ओव्हर ट्राय न करता, किंवा ही कृती नाही केली तरीही झाली. बाकीच्यांनी आपण सुरुवात करूया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. चिन लॉक पोझिशन. पाठकण्याला आता कमानीसारखा आकार आलेला आहे. जिथे मगाशी ताण होता कंठस्थ ग्रंथीवर, तिथे आता दाब आहे, पोटावरती दाब आहे आणि पाठकण्याला ताण आहे. आपले लक्ष देहधारणा, प्राणधारणा, संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे. प्रयत्न शैथिल्य म्हणजे अट्टाहास न करता कृती करतोय आपण. इथे एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पाठकणा अजून सिलिंगच्या दिशेने ताणला जाईल. संथ गतीने श्वास सोडून घेऊया. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी, नजर दोन्ही हातांच्या मध्ये असते. तर याच्यातूनच पुढे जाणार आपण करणार आहोत व्याघ्रासन. सोपं आहे. काय करायचंय, उजवा हात समोर घ्या, डोक्याच्या दिशेने समोर. हा, आणि मागून डावा पाय सरळ करा. मागून डावा पाय सरळ करा. बघा होतंय का? डावा पाय सरळ आणि उजवा हात सरळ. आता नजर आपली उजव्या हाताच्या पाचही बोटांकडे असते. आता हे कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स तर आपला साधला जातो, त्याचबरोबर पाठकण्याची समजा दुखणी असतील आपल्याला तर ती ही नाहीशी होण्यास मदत होते. खूप छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची किंवा आपल्या हातांच्या बोटांकडे ठेवायची, म्हणजे आपला बॅलन्स अजून छान साधला जातो. 1 ते 2 श्वास आपापल्या क्षमतेने इथे थांबायचं आणि मग सावकाश उलट चाल करूया. उजवा हात खाली आणि मग डावा पाय खाली. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. बघा आपल्या संपूर्ण शरीराचा जो भार आहे तो डाव्या हातावरती होता आणि उजव्या गुडघ्यावर होता, त्यामुळे तिथल्या मनगटामध्ये थोडीशी रग लागली असेल. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा हात समोरून सरळ घ्यायचा आणि उजवा पाय मागून सरळ करायचा. बरोबर. नजर आपली समोर डाव्या हाताच्या पंजामध्ये. डावा हात अजून समोरून ताणून घेण्याचा प्रयत्न करा आणि उजवा पाय अजून मागून ताणण्याचा प्रयत्न करा. खांद्याचे स्नायू रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा अगदी शांत. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेने इथे थांबण्याचा प्रयत्न करा. खूप छान. थोडासा हात खाली घ्या ताई. हा हा, थांबूया आणि मग सावकाश उलट चाल. डावा हात खाली, उजवा पाय खाली आणि वज्रासनामध्ये विश्रांती. वज्रासनामध्ये बसायचंय. थोडा वेळ डोळे बंद करूया. तिथल्या तिथेच विश्रांती आणि सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून देऊया. जास्त वेळ आपण वज्रासनामध्ये बसलोय, त्यामुळे जर कोणाला अँकलच्या इथे ताण जाणवत असेल तर थोडीशी पावलं एकमेकांवरती अशी क्रॉस करून आपटून घ्या.
ज्यांना ताण जाणवला असेल त्यांच्यासाठी. आणि आज आपण बघणार आहोत सुलभ मत्स्यासन. हे शयन स्थितीमधलं आसन आहे. तर हे कसं केलं जातं आधी आपण बघून घेऊया आणि मग आपण हे एकत्रित करूया. सुलभ मत्स्यासन जे आहे आज आपण अगदी सोपी पद्धत बघतोय. त्याची जी ऍडव्हान्स कृती आहे ती आपण नेक्स्ट वीक मध्ये बघणार आहोत. थायरॉइड साठी अतिशय उपयुक्त मत्स्यासन. काल आपण जी विपरीतकरणी मुद्रा बघितली त्याच्यानंतर आता आपण सर्वांगासन बघणार आहोत आणि मग हलासन आणि मग मत्स्यासन. ही जी आसनं आहेत ही एकमेकांना पूरक आसनं आहेत. म्हणजे यांचा जर अभ्यास आपण बरोबर व्यवस्थित एका लागोपाठ एक केला तर आपण सगळ्या रोगांपासून दूर राहू शकतो. इतका त्यांच्यामध्ये पावर आहे किंवा त्याचे जे लाभ आहेत ते खूप छान आहेत. तर आज आपण अगदी सुलभ पद्धतीने म्हणजे सोपं मत्स्यासन बघणार आहोत. हे कसं केलं जातं आधी बघून घ्या. कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना मानेचा विकार आहे, स्पॉन्डिलिटिस आहे, मानेच्या मणक्यांमध्ये जर गॅप असतील तर हे आसन करणं टाळायचं आहे. आणि बघून घ्या. एका कुशीलावरून शयन स्थितीमध्ये जायचं. विश्रांती घेतल्यानंतर पूर्वस्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये. आज आपण बघतोय सुलभ मत्स्यासन. तर हे करण्यासाठी दोन्ही पाय आपल्याला सरळच ठेवायचे. फक्त आपल्याला आपले हात फोल्ड करायचे आणि हाताची जी बोटं आहेत 5 बोटं ती आपल्या कानाच्या शेजारी येतील. बघा या प्रकारे मी दिसतीये ना बरोबर प्रत्येकानं. आणि त्याच्यानंतर हाताची जी कोपरं आहेत ही आपली सिलिंगच्या दिशेने आहेत. पायाची स्थिती बघा, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग हळूहळू आपल्या या हाताच्या आधाराने आपल्याला आपलं डोकं जे आहे हे वर उचलायचंय. बघा या प्रकारे डोकं वर उचललंय आणि मग टाळूचा भाग जमिनीवर लावला म्हणजे मान थोडीशी आपली आतल्या दिशेला आली. टाळूचा भाग वर लावलाय, मान थोडीशी आतल्या दिशेला आली. हाताचा आधार काढून घ्यायचा आणि आपले हात जे आहेत हे आपल्या मांड्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचे. दोन्ही पाय सरळ आहेत. पावलं जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद करायचं. पूर्णपणे कंठस्थ ग्रंथींवरती समोरून ताण, मागून दाब जाणवतो. त्याचबरोबर आपल्या फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं कारण की आपल्या चेस्टचं, आपल्या छातीचं आडव्या कक्षेमध्ये प्रसारण होतं. श्वसन मार्ग आपला सुधारतो. आणि आसन सोडताना पुन्हा एकदा हातांचा आधार आपल्या कानाच्या इथे घ्यायचा. पुन्हा एकदा या हाताच्या आधाराने डोकं सावकाश वर उचलायचं आणि पाठीचा एक एक मणका टेकत टेकत जमिनीवर. एकदम नियंत्रित कृती. लक्षात आलंय कसं करायचं? सुरुवात करूया मग. एका कुशीलावरून शयन स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. दोन्ही हातापायांमध्ये अंतर, विश्रांती. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू आहे त्याची जाणीव. आणि आता आपण करूया मत्स्यासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. खांदे अगदी रिलॅक्स, पोटाचे स्नायू, पाठीचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. आपण अगदी सहज आणि यथाशक्ती प्रयत्न करणार आहोत. आता दोन्ही हात आपल्याला फोल्ड करायचे. हातांची बोटं आपल्या कानाच्या शेजारी असतील. बरोबर. दोन्ही पाय अगदी सरळ आहेत. आणि आपल्याला या हाताच्या आधाराने आपल्याला आपलं डोकं सावकाश वर उचलून घ्या. अगदी सावकाश. आणि मग टाळूचा भाग आपल्या जमिनीवर येऊ द्या. म्हणजे आपली मान जी आहे ही थोडीशी आतल्या दिशेला वळते. आणि आता दोन्ही हात आधार काढून घ्या. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर ठेवा. हाताची कोपरं जमिनीवर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद,
नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू आहे, त्याकडे लक्ष. दोन्ही पावलं जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. आपापल्या क्षमतेने कृती करा. आता मी बघते कोणी छान जमलं. ओके, हो, छान. रवींद्र सरांना छान जमलंय. अक्षयचं पण छान आहे. बाकीच्यांचं मला दिसत नाही. रश्मी मॅडमचे फक्त पाय दिसतात. ठीक आहे, ठीक आहे. हा, ओके. हा, आता पुन्हा करा रश्मी मॅडम. बाकीच्यांनी उलट चाल करायला हरकत नाहीये. आपल्या हातांचा आधार पुन्हा डोक्याच्या इथे द्यायचा आहे. हा, आणि मग सावकाश मान सरळ करायचे. ओके, दिलीप सरांचं पण छान आहे. छान झालंय रश्मी मॅडम, परफेक्ट. आता सावकाश आपले हाताच्या आधाराने तुम्ही पुन्हा पूर्वस्थितीला या. डोकं अगदी सावकाश उचलून घ्या. हा, आणि मग पाठीचा एक एक मणका टेकत टेकत सावकाश जमिनीवर आणि विश्रांती. दोन्ही पाय मध्यंतर विश्रांती. पूर्णपणे आपल्या गळ्यांच्या स्नायूंना जो ताण आणि दाब आला होता त्याकडे लक्ष. पोटाच्या इथे पूर्णपणे आपला ताण होता, पाठकड्यावरती प्रेशर होता, म्हणून ह्याला पूरक असं आता आपण करूया उत्तान वक्रासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय फोल्ड करून घेऊया. टाचा सीटला लावून घ्यायचे. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा जोडलेला आहे. आपण हे शिकलेलो आहोत. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घेऊया. हाताची पकड आपल्या डोक्याच्या खाली. दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर. आता सुरुवात करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपले दोन्ही पाय उजव्या दिशेला जातील आणि मान डावीकडे. उजवा पाय जमिनीच्या दिशेने संपूर्णपणे सैल सर सोडून द्या. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. डाव्या बाजूच्या कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. डोळे बंद. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्यायचं आहे. देहधारणा, प्रयत्न, शैथिल्य आणि प्राण धारणा. जाणीव श्वासाची. श्वास सोडताना मनाच्या मनात एक ओंकार. सावकाश चाल करूया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सावकाश मध्यभागी, दोन्ही पाय मध्यभागी, मान मध्यभागी. त्याचा सीट पासून लांब गेले असतील तर पुन्हा एकदा हाताच्या आधाराने त्या सीटच्या जवळ घेऊन येऊया. पुन्हा दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफवायची. हाताची पकड डोक्याच्या मागे. आणि आता सुरुवात करूया विरुद्ध बाजूने. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपले गुडघे पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. हाताची कोपरं न उचलता उजव्या दिशेने मागे मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. संपूर्ण शरीराचा कृतीबंध मनानेच तपासून पाहायचा आहे. विरुद्ध साईडने तुम्हाला थोडासा पीळ जाणवतोय. डावा पाय जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्यायचा आहे. गुडघ्यावर गुडघा, पावलावर पाऊल आहे. पुन्हा एकदा जाणीव श्वासाची. श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. चाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश पाय मध्यभागी, मान मध्यभागी. दोन्ही हात सरळ, दोन्ही पाय सरळ. आणि एका कुशीला वरून पोटावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि एका जागावर पडून विश्रांती. आज आपण करणार आहोत नौकासन. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या.
सरळ, अगदी सरळ, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आणि आता आपल्याला एकत्रित आपले दोन्ही हात आणि पाय आणि त्याचबरोबर आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलून घ्यायची. त्यासाठी दोन्ही हातापायांमध्ये एक हलकासा खेच द्या, म्हणजे आपले हात थोडेसे डोक्याच्या दिशेने वर ताणून द्या आणि पाय खालून मागच्या दिशेने थोडेसे ताणून घ्यायचे. आणि आता सुरुवात करूया. आपले दोन्ही हात, पाय, डोकं आणि छातीचा भाग जमिनीपासून वर. सुरुवात करा बघा. हा, बरोबर बरोबर, छान छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आता हा जो आपला आकार आहे शरीराचा, हा एका नावेप्रमाणे दिसतो, म्हणून याला नौकासन म्हटलं जातं. आता इथे आपण नकळत आपला श्वास आपण रोखून धरतो, तर आपण आपल्या क्षमतेने आपला श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. जेवढं आपल्याला जमेल तेवढे ते थांबण्याचा प्रयत्न करूया. छान. आणि मग सावकाश उलटचा. हळूहळू दोन्ही हात, पाय, कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. एका कानावर पडायचंय, विश्रांती. आणि आपण या स्थितीतूनच दंड स्थितीमध्ये जाणार आहोत. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हाताचे तळवे आपल्या छातीच्या रेषेमध्ये, दोन्ही हाताचे तळवे छातीच्या रेषेत, हात फोल्ड करून घ्यायचे. हाताची कोपरे जी आहे ही जमिनीच्या दिशेने. दोन्ही पायांमध्ये मागून अंतर घ्या. पावलांचं माउंटन म्हणजे दोन्ही पायाचे चवडे जमिनीवर आणि टाचा सिलिंगच्या दिशेने. आणि आता सावकाश आपलं कपाळ, छातीचा भाग, पोट जमिनीपासून वर येऊ दे. भुजंगासन सारखी स्थिती झाली आता आपली. बरोबर. आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग थोडासा वर, गुडघे जमिनीपासून वर. बरोबर, छान. पर्वतासन प्रमाणे आता आपली स्थिती झाली आहे. दोन्ही पावलं एकमेकांना जोडून घ्या. टाचा बघा जमिनीपर्यंत टेकतायत का? पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला सूर्यनमस्कारांना सुरुवात करायची आहे सोमवार पासून. तर आता आपण केलेलं आहे हे पर्वतासन. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे, किंवा याला अधोमुख श्वानासन असंही म्हटलं जातं. आणि आता सावकाश दोन्ही हात आणि पाय एकमेकांच्या जवळ आणत आणत अगदी सावकाश हळूहळू दंड स्थितीमध्ये, म्हणजे उठून उभं राहायचं. अगदी सावकाश, कुठेही घाई गडबड न करता अगदी सावकाश उठून. सावकाश. जर गुडघेदुखी असेल तर थोडासा आधार द्या गुडघ्यांना हातांचा आणि मग सावकाश. खूप छान. आणि विश्रांती. जास्त घाई होतीये का? खूप जास्त जर एक्सरसाइज होत असेल तर मला सांगा, मी थोडस अजून स्लो घेईन. मान मागे सही सर सोडून द्या. थोड्या वेळ विश्रांती. आणि आपण आता करून घेऊया वृक्षासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. वृक्षासन करण्यासाठी आपण गेल्या आठवड्यामध्ये वृक्षासन पाहिलंय. ज्यांचा बॅलन्स जातोय त्यांनी भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाहीये, किंवा आपलं पाऊल जे आहे हे गुडघ्याच्या इथे किंवा आपल्या पोटरीच्या इथे ठेवायचं. बाकीच्या आपण आता सुरुवात करूया. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. बरोबर, छान. डावा पाय जो आपण फोल्ड केलाय तो आडवा असेल. पाठीचा कणा सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. घरी लहान मुलं असतील तर त्यांना जरूर करायला सांगा वृक्षासन. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त. दोन्ही हात आता खांद्यातनं सरळ करूया. बरोबर, नजर समोर. आणि मग हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायला सुरुवात करूया. नमस्कार स्थितीमध्ये दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. खूप छान, खूप सुंदर दिसतंय. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांचं खूप छान दिसतंय. नजर समोर. एक हलकसं स्मित असते आपल्या चेहऱ्यावर. वृक्षासनामुळे आपल्या मनामध्ये एक ताजेतवानासारखं म्हणजे भाव निर्माण होतात.
मरगळ आपली नाहीशी होते, खूप फ्रेश वाटतं. समोर एका बिंदूकडे नजर स्थिर, पाठ कण्याला आलेला खेच, त्याकडे लक्ष, कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स आपला सुधारतो. ठीक आहे, ठीक आहे. आणि उलट सर करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि मग श्वास सोडत सोडत हळूहळू कपाळ, नाक आणि हनुवटी असं करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली, उजवा पाय सरळ आणि विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. आपला संपूर्ण जो भार आहे हा डाव्या पायावर आला होता. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. मी जेव्हा ऑफिसमध्ये होते, म्हणजे काम करत होते, त्यावेळेला आम्ही हे वृक्षासन आवर्जून करायचो. सगळेजण एक ग्रुप ऍक्टिव्हिटी असायची, म्हणजे थोडासा स्ट्रेस आमचा सगळ्यांचाच कमी व्हायचा. सुरुवात करूया. विरुद्ध बाजूने दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आणि आता डावा पाय फोल्ड करून घेऊया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. नजर समोर असेल. दोन्ही हात खांद्यातनं सरळ, डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. खूप छान. आणि आता इथे आपण 2 आवर्तने दीर्घ श्वसनाची करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. पुन्हा एकदा सेकंड राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून घेऊया. जेव्हा आपण श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा पाठकण्यामध्ये जी हालचाल होते त्याची जाणीव. आणि आता उलट चाल करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली, पाय सरळ, विश्रांती. मान सही सूर सोडून देऊया. विश्रांती. आज आपण अजून एक आसन करूया आणि मग प्राणायामाला सुरुवात करूया. नटराज आसन आहे. पुन्हा एकदा हे पण एक बॅलन्सिंग आसन आहे. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. त्यासाठी स्थिती घेऊया. सुरुवातीला आपण उजव्या पायाने करणार आहोत, त्यामुळे दोन्ही पाय जोडलेले. आता मी थोडीशी क्रॉस उभी राहते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल सुद्धा. आपण एकत्रित करू शकतो, सोपं आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा आणि त्याचा अँकल पकडायचा. उजव्या पायाचा अँकल पकडा. आपण मगाशी जे मार्जरासन मध्ये व्याघ्रासन केलं ना, ही सेम कृती आहे, तशीच कृती आहे. हा, आता इकडे बॅलन्स जातोय असं वाटत असेल ना, तर जो डावा हात आहे, डाव्या हाताने समोर जे काही असेल, भिंत वगैरे असेल ती पकडा. भिंत किंवा सोफा जे काही असेल, डावा हात समोर घ्या. आता सरळ डावा हात समोर सरळ. हा, आणि आता थोडस फॉरवर्ड बेंड घ्या. थोडासा पुढे झुकायचा आहे. हा, बरोबर. आणि आता जो पाय आपला मागे फोल्ड आहे ना, तो थोडासा अजून सरळ करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे उजव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल. हा, बरोबर. आता समोर ज्यांना बॅलन्स जातोय त्यांनी हा आधार घ्या. डाव्या हाताने एखादी भिंत, सोफा, खुर्ची जे काही असेल ते पकडा. समोर जे काही असेल ते पकडा. तुम्हाला सांगते. बरोबर, अक्षयचं बरोबर झाले, रवींद्र सरांचं पण बरोबर आहे. हा, रश्मी काय करतात बरोबर. हा शिवाजी सर, तुम्ही सुद्धा एखादी गोष्ट पकडा समोर. ठीक आहे, सावकाश उलटचाल करा, हळूहळू पाय खाली येऊ दे. बरोबर. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा आधार घेतो तेव्हा आपल्याला थोडासा बॅलन्स आपला व्यवस्थित राहतो. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता समोर काहीतरी एखादी गोष्ट ठेवा, ज्यांचं बॅलन्स जातोय त्यांच्यासाठी. समोर जे काही असेल ते पकडा. हा, आता डावा पाय फोल्ड करूया. त्याचा अँकल पकडायचा आहे. ओके. उजवा हात समोर येऊ देत, खांद्यातून सरळ समोर. बरोबर. थोडस फॉरवर्ड बेंड घ्या, कमरेतून पुढे सुद्धा. उजव्या हाताने जे काही समोर असेल ते पकडायचा प्रयत्न करा. आणि डाव्या पायाची जी मांडी आहे ती थोडीशी स्प्रेड, म्हणजे थोडीशी पसरवायचा प्रयत्न करा, थोडीशी लांब नेण्याचा प्रयत्न करा. छान, रश्मीताईंचं छान दिसतंय. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. ठीक आहे. हा, बरोबर. आता इथे पूर्णपणे आपले पायाचे स्नायू स्ट्रेच होतात. छान. सावकाश उलटचाल करूया. मध्यभागी, पाय खाली, विश्रांती.
सावकाश बैठक स्थितीमध्ये घेऊया. प्राणायामासाठी स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. थोडस पुढे झुकायचंय. पाठीचा कडा सरळ करून घेऊया. बरोबर. डोळे अलगद मिटलेले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. चेहरा अगदी शांत. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. खांदे थोडेसे एक्सपांड करायचे, म्हणजे थोडेसे मागच्या दिशेला घेऊन जायचे. आणि 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून घेऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आपापल्या क्षमतेने. संत गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. दुसऱ्या आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. तिसरा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने संपूर्ण श्वास सोडून. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्यायचे. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिविधे प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहिनैति. प्राण शक्तीला मनोमन बंधन. दोन्ही हात गुडघ्यांवरती. करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. त्यासाठी स्थिती. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद. डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेष. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेष. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं आवर्तन करूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेष. उजवीनेच खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेष. तिसरा उत्तर. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेष. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेष. उजवा हात ज्ञान मुद्रेमध्ये आपण फक्त 3 आवर्तन घेतली.
पण घरी जेव्हा आपण प्रॅक्टिस कराल, साधना कराल, तेव्हा 5 आवर्तन करण्याचा प्रयत्न करा. डोळे अर्धत मिटलेले आहेत. लक्ष आपल्या श्वासाकडे, श्वसन मार्गामध्ये झालेला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आज आपण बघणार आहोत भ्रामरी प्राणायाम, निद्रा नाशासाठी अतिशय उपयुक्त. आज जो आपण बघतोय तो अगदी बेसिक आहे. दोन्ही हात ज्ञानमुद्रेमध्ये आहेत. भ्रामरी करताना आपल्याला भ्रमर गुंजन करायचं, श्वास सोडताना भ्रमर गुंजन. तर हे गुंजन जे आहे हे मकारातल्या म्हणजे ओंकारातला जो मकार आहे त्याप्रमाणे असणार आहे. एक आवर्तन मी दाखवते. खोलवर दीर्घपूरक आणि श्वास सोडताना भ्रमर गुंजन बघा या प्रकारे. आवाज आलाय प्रत्येकाला? ओंकारातल्या मकाराप्रमाणे आपल्याला हे गुंजन करायचं. सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा आहेच. डोळे अलगद मिटून घेऊया. दोन्ही हाताचा जो मागचा भाग आहे हा आपल्या गुडघ्यांवर आहे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. सुरुवात करूया. पहिला वर्तन करण्यासाठी खोलवर दीर्घपूरक आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दुसरा वर्तन करण्यासाठी खोलवर दीर्घपूरक रेचक करताना भ्रमर गुंजन. तिसरा वर्तन खोलवर दीर्घपूरक रेचक करताना भ्रमर गुंजन. आता पुढची 2 आवर्तन करताना रेचक करताना आपल्याला दातावर दात लावायचे. सुरुवात करूया. खोलवर दीर्घपूरक दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घपूरक दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. एक क्षण शांत. भ्रामरीमुळे जी स्पंदने निर्माण झाली आहेत त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि ह्या स्पंदनांतूनच आपण जी बैठक घातली आहे पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी, ती सोडून द्यायची आहे आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये शवासनासाठी विश्रांती घेऊया. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. पाठीवर पडून विश्रांती. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. आपल्या सगळ्यांना शवासनाची आदर्श स्थिती माहिती आहेच. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे. आणि आज आपण जी साधना केली त्या संपूर्ण साधनेचा छोटासा रिकॅप. आज आपण कुर्मासन पाहिलं. त्याचबरोबर आपण जे डॉग ब्रीथिंग, रॅबिट ब्रीथिंग, शोल्डर ब्रीथिंग केलं, मार्जरासन, व्याघ्रासन,
मत्स्यासन, उत्तान वक्रासन, पोटावर पडून नौकासन, दंड स्थितीमध्ये वृक्षासन आणि नटराजासन, या सगळ्या आसनांचा छोटासा मागोवा प्राणायामामध्ये आज आपण भ्रामरी हे नवीन प्राणायाम पाहिला. या सगळ्याचा एक छोटासा मागोवा घ्यायचा आहे आणि करणार आहोत क्विक रिलॅक्सेशन. आज आपण एक छोटीशी एक वेगळी टेक्निक वापरणार आहोत, QRT म्हणजेच क्विक रिलॅक्सेशन टेक्निक. आता या स्थितीमध्ये काय करायचे, डोळे अलगद मिटलेले आहेतच, दोन्ही पाय एकमेकांना जोडून घ्या, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या, अगदी सरळ डोक्याच्या दिशेने वर. आणि आता दोन्ही हातापायांना एकदम स्ट्रेच द्यायचा आहे, एकदम टाईट टाईट करायचे, ते सगळे स्नायू टाईट टाईट, पेस मसल सुद्धा टाईट करायचे, एकदम टाईट 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 टाईट. रिलॅक्स रिलॅक्स, तिथल्या तिथेच रिलॅक्स संपूर्ण शरीर. हात डोक्याच्या दिशेने तसेच वर राहते. पुन्हा एकदा करून घेऊया. पुन्हा एकदा हातापायाचे सगळे स्नायू टाईट करायचे. पायाची बोट, बोटा, पोटऱ्या, गुडघा, आपला पार्श्वभाग, संपूर्ण हातापायाचे खांदे, मनगट, कोपर, दंड सगळं टाईट. स्पेस मसल सुद्धा टाईट 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 टाईट. रिलॅक्स रिलॅक्स. दोन्ही हात खाली घ्या, हातापायांमध्ये अंतर घ्या, डोळे अगदी अलगद मिटलेले आहेतच, चेहरा आता एकदम शांत. आपण आपले संपूर्ण मसल्स टाईट केले होते, अगदी पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत, आणि आता ते अगदी रिलॅक्स झालेले आहेत. दोन्ही पायांची बोट, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, दोन्ही हातातली बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल. पाठीचा कणा, सीटचा भाग, कमरेचा भाग शिथिल. पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू, कंठाचे स्नायू शिथिल. चेहरा पण एकदम शांत झालेला आहे. एक हलकस स्मित हास्य. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. जमिनीवर अगदी अलगदपणे विश्रांती स्थितीमध्ये पडलेला आहे, एकदम शांतपणे पडलेला. लक्ष श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलका हलका वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. ही थंड हवा माझ्या नाकपुड्यांना स्पर्श करत करत ती माझ्या कंठापर्यंत जाते आणि कंठामधून ती माझ्या फुफ्फुसांपर्यंत जाते. चैतन्य शक्ती, प्राणशक्ती माझ्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. श्वास सोडताना उबदार हवेच्या माध्यमातून मी माझ्या शारीरिक आणि मानसिक मनातली अशुद्धी संपूर्णपणे सोडून देत आहे, तणावमुक्त होत आहे. मला खूप छान आणि खूप बरं वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यातली नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव मी सोडून देत आहे. मला खूप छान, खूप प्रसन्न वाटतंय, खूप हलकं हलकं वाटतंय. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न स्थितीत स्वतःला एक संकल्प, माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत चाललेला आहे, खूप सकारात्मक होत आहे.
आजच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी, आजचा दिनक्रम चालू करण्यासाठी मी सज्ज झालेली आहे, सज्ज झालेलो आहोत. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आपल्या आद्यदेवतेचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास प्राप्त झालेली आपली मनस्थिती, आणि ह्या आत्मविश्वासानेच मी आजची सगळी कामे पूर्ण करणार आहे. हा पुन्हा एकदा स्वतःच्या मनाला संकल्प द्यायचा आहे. शवासनातला संकल्प आपल्या मनावर खोलवर रुजतो आणि तो सिद्धीस जातो. सावकाश या स्थितीतून बाहेर येण्यासाठी, आजचा दिनक्रम सुरू करण्यासाठी हळूहळू आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान सावकाश उजवीकडे डावीकडे. सावकाश डाव्या कुशीला वळून घेऊया. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. दोन्ही पाय फोल्ड करून घेऊया आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबूया आणि सावकाश उजव्या हाताच्या आधाराने अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये, अगदी सावकाश. डोळे अलगद मिटलेले आहेतच, डोळे उघडायची घाई न करता अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. आपण आपला राग, द्वेष, अहंकार संपूर्णपणे सोडून देत आहोत. आजची साधना आपण मुलीला समर्पित केली आहे. सावकाश कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली. हस्तमंडल आणि नेत्रस्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. जिथून सुरुवात तिथेच शेवट. खूप खूप धन्यवाद. हरिओम. घाई झाली का म्हणा हा सगळ्यांना? ठीक आहे, जर काही अडचण असेल तर विचारा. आहे का? एक मिनिट. अनम्यूट होऊन विचारू शकता. मॅडम, अनुलोम विलोम करताना ना. हा हॅलो. हा हा येतोय. अनुलोम विलोम. हा अनुलोम विलोम करताना अंगठा पूरक आणि रेचकच्या वेळेला अंगठा कुठल्या स्थितीत हे करायचं आणि हा सोडण्याच्या वेळेला ते ओके. मला समजलं नाही. आपण जी ही अंगुली मुद्रा घेतो ना, या प्रकारे. हा, मग हा जो अंगठा आहे हा उजव्या नाकपुडीवर जातो. म्हणजे उजवी नाकपुडी आपली बंद झाली आहे, बरोबर? कुठल्या हाताने मॅडम? उजव्या हाताने. उजवा हात आहे. हा, आपली उजवी नाकपुडी बंद झाली आहे, बरोबर? हा, आता तुम्ही फक्त एकदा माझ्याकडे बघा, मग तुम्ही करा. उजवी नाकपुडी बंद झाली आहे. डाव्या नाकपुडीने आपण श्वास घेतला. डावीने आपण श्वास घेतला आणि मग ही जी दोन बोटं दिसत आहेत ओपन आहेत ती आपल्या डाव्या नाकपुडीवर ठेवायची आणि उजव्या नाकपुडीवर जो अंगठा आहे तो काढून घ्यायचा. बघा या प्रकारे. ठीक आहे. मग उजव्या नाकपुडीने घेतलेला श्वास सोडून दिलाय. मग पुन्हा उजवीने पूरक करायचं आणि परत तोच अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवायचा.
हम्म, आणि मग जी दोन बोटं बंद आहेत, डावी नाकपुडी ती हम्म, ओपन करायची आणि डावीने हम्म, तो श्वास सोडून द्यायचा. हम्म. लक्षात बरोबर. आलं? ऑल राईट मॅडम, लक्षात आलं. ओके. हा, ठीक आहे. ओके. फक्त थँक्यू, या थँक्यू. दोन ही जी तीन बोटं ओपन आहेत ना, ती त्यासाठीच ठेवली आहेत की आपण एक नाकपुडी बंद करू शकतो, मग दुसरी नाकपुडी बंद करू शकतो. त्यासाठी ही अंगठा आणि ही बाकीची दोन बोटं त्यासाठी ओपन आहेत. ठीक आहे, ओके. लक्षात आलं थँक्यू आता? मॅडम. ओके. थँक्यू मॅडम. हो. चला. हरिओम. अजून कोणाला काही सूचना तुम्हाला आहे का? ओके, एक मिनिट. हा, अनम्यूट करते. हा, आता अनम्यूट व्हा आणि बोला. मॅम मला ना थोडा कमरेवरती प्रेशर जाणवतो. ओके, म्हणजे कुठलं आसन करताना? म्हणजे मोस्टली बरेचसे आसन करताना कमरेवरती प्रेशर जाणवतो मला. तुम्हाला आहे का म्हणजे कमरे दुखणीचा त्रास नाही आहे? नाही, काहीच नाहीये. ओके, मग नकळत कधी कधी काय होतं जेव्हा आपण आसनं करतो ना, तर एखादा स्नायू आपला ताणला जातो, म्हणजे नकळत होतो तो, आपण तो करत नाही. बट म्हणजे मे बी ती बरं, आसन करताना थोडासा एखादं तो ताणला गेला असेल म्हणून मे बी तो झालं असेल. पण आता चालेल जर चालेल. अजून दुखणं वाटत असेल तर मग थोडीशी आसनं करण्याची जी आपण होल्ड करतो किंवा कधी कधी नाही आपल्याला मग नंतर थोडा वेळ ताण जाणवतो, नंतर मग काम वगैरे करताना मग तो नाही जाणवत, पण योगा थोडा करताना ताण तो जाणवतो जाणवतो, मला. कारण की सकाळची वेळ असते, थोडीशी आपली बॉडी सुस्त असते, म्हणजे आपलं ब्लड अच्छा. सर्क्युलेशन तेवढं ऍक्टिव्हेट झालेलं नसतं. त्यामुळे थोडस बरं सकाळी आपल्याला असं वाटतं, आणि जेव्हा आपण नवीन सुरुवात करतो ना, तेव्हा आपल्याला थोडंसं अंगदुखी होते, कारण की बरं आपल्याला ती बरं. सवय नसते, त्यामुळे होते. पण ओके. जर तुम्हाला तो त्रास एकदमच वाटला, म्हणजे हा हा. फूल वाटला किंवा नाही सहन होत असं वाटलं, तर मग थोडंसं आपण थांबायचं आणि मग डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हरकत नाहीये. हा, आणि मग यथाशक्ती एखादा प्रयत्न करायचा जर जास्त वाटलं तर. चालेल. हा, आणि जर हा हा ठीक आहे. कामाच्या मध्ये जर काही वाटत नसेल, पुढे फ्रेश वाटत असेल, तर मग काही हरकत नाही, सुरुवातीला आपल्याला हा त्रास होतो. चालेल. ओके, मॅडम, धन्यवाद. हा मॅडम, हा हा शनिवारी रविवारी आता सुट्टी आहे ना, हा तर ते सरावासाठी आता काय करायचं? सरावासाठी म्हणजे आता जी तुम्हाला काही आसनं येत नाहीयेत, म्हणजे आता जसं तुम्ही अनुलोम विलोमची प्रॅक्टिस करू शकता किंवा थोडीशी हम्म, लुझनिंग एक्सरसाइज करा. आता जास्त मला वर्गामध्ये लुझनिंग एक्सरसाइज प्रत्येक वेळेला घेता येत नाहीये, मला फक्त मी दरवेळेला तुम्हाला काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजे तुम्ही जेव्हा हे व्हिडिओ पुन्हा बघाल आणि घरी प्रॅक्टिस कराल, तेव्हा तुम्हाला पण तेवढं म्हणजे सोपं जाईल करायला आणि थोडंसं नवीन पण असेल, म्हणून प्रत्येक वेळेला मी थोडंसं नवीन घेण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला एक व्हिडिओ सॉरी एक पीडीएफ पाठवली होती बघा, एकदम स्टार्टिंगला लुझनिंग एक्सरसाइजची, हम्म, हम्म, ज्याच्यामध्ये आपले हम्म, सगळे सांधे सैल करायचे, म्हणजे पायाच्या हम्म, अँकलमध्ये, मनगटामध्ये, त्याचबरोबर आपल्या मानेचे. तर ते थोडंसं सॅटर्डे संडे करा, म्हणजे मंडेला तुम्हाला करताना जास्त त्रास होणार नाही, जास्त ताण होणार नाही, कारण की आपली बॉडी थोडीशी रिजिड असते आपण जेव्हा पहिल्यांदा योगासनं करायला बसतो त्यावेळेला. म्हणून थोडीशी हम्म, हे जे सॅटर्डे संडे तुम्ही अगदी 15 मिनिटं जरी केलं तरी चालेल, थोडंसं ते लुझनिंग करा. सोमवारपासून आपण सूर्यनमस्कार घेतोय. पुन्हा एकदा सूर्यनमस्कार जेव्हा आपण करतो, तर तिथे सुद्धा आपल्याला थोडंसं बॉडी पेन होतं, कारण की आपल्याला हम्म. माहिती नसतं, आपल्याला आपण सगळे नवीन करत असतो. आपलं फुल बॉडी स्ट्रेच होते सूर्यनमस्कारामध्ये. आणि जेव्हा मी सोमवारी सांगेनच तुम्हाला ह्याचे जे काही फायदे आहेत, आपण जरी 2 सूर्यनमस्कार डेली घातले ना, तरी तुम्हाला बाकीची आसनं करायची गरज नाहीये. मॅडम, अनेक विचारायचं आहे. हा कपालभाती करताना ना, आपल्या म्हणजे जो श्वासाचा जो ताण पडतोय, तो हा बेंबीवर आला पाहिजे का फुफ्फुसावर आला पाहिजे? कपालभाती करताना आपल्या पोटाच्या इथे हालचाल होते. हम्म, हा, आणि कपालभाती करताना सुद्धा आता अजून मी भस्त्रिका हा प्राणायाम घेतलेला नाहीये, त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणजे थोडंसं कन्फ्युजन असतं की कारण की दोन्ही पण थोडेसे हेवी ऍक्टिव्हिटी असतात. आपण श्वास घेण्याचं आणि सोडण्याचं प्रमाण जे आहे ते आपलं थोडंसं ऍक्टिव्हली होत असतं. त्यामुळे जर हायपर टेन्शन असेल, हाय बीपी असेल, तर कपालभाती करणं टाळा. किंवा डोकेदुखी हम्म, असेल, जर चष्म्याचा नंबर जास्त असेल, तर कपालभाती कृती करणं टाळायचं आहे. मग ती आपण मृदू कपालभाती, म्हणजे आपण बघा एकेका नागपुडीने जो प्रकार केला होता एकदम स्टार्टिंगला, तो केला तरी चालेल. इथे पुन्हा एकदा आपण आपले लिमिटेशन्स ओळखायचे आहेत. आता मी हे सरसकट सांगते कारण की जनरल वर्ग आहे, प्रत्येक म्हणजे लोक म्हणजे ज्यांना व्याधी आहेत ते पण आहेत आणि जे निरोगी आहेत ते पण आहेत, त्यामुळे मला सांगताना तुम्हाला एकदम जनरल सांगावं लागतं. पण प्रॅक्टिस करताना आपण आपली क्षमता ओळखायची. डोकं दुखलं असेल, नाक चोरलं असेल,
तर एक एक हाताने आपण एका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती केली तरी चालते. कपालभाती करताना पोटाच्या इथे हालचाल होते, श्वास सोडताना पोट हलकस आतल्या दिशेला जातं, या प्रकारे. ठीक आहे. म्हणजे मॅडम पोटावर दाब जास्त दिल्यामुळं हर्नियाचा प्रॉब्लेम येऊ शकतो का कपालभातीमुळे? तसं तर होऊ शकत नाही, पण फोर्सफुली समजा आपण एकदम जास्त थोडेसे टाईट समजा केलं तर मे बी त्रास होऊ शकतो. पण हर्निया आपण जास्त करत नाही, आपण कपालभाती फक्त 15 ते 20 आवर्तन करतोय, त्यामुळे मला वाटत नाही एवढा त्रास होईल असं. पण ऑलरेडी आहे तुम्हाला तो त्रास, म्हणजे नुकताच तुम्हाला हर्नियाचा त्रास उद्भवलाय आणि जर तुम्ही करत असाल तर मे बी तो थोडासा म्हणजे वाढू शकतो. त्यामुळे मग हे असेल, व्याधी असेल तर कृती थांबवायला हरकत नाहीये. श्वास सोडताना मॅडम आपल्या छातीवर दबाव आला पाहिजे का पोटावर? पोटावरती, छातीचे स्नायू रिलॅक्स, पोटावरती. हा. म्हणून मग आता इथे तुम्ही जे आपण सुरुवातीला बघा एकेका नाकपुडीने जे केलं होतं ना, ते तुम्ही प्रॅक्टिस करायला हरकत नाही. म्हणजे सुरुवातीला डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन, आणि हवा असेल तर एक हात तुम्ही पोटावर ठेवू शकता, या प्रकारे. आणि मग हेच कृती तुम्ही विरुद्ध करा. म्हणून ही प्रॅक्टिस थोडीशी जास्त ठेवायची. आता फक्त आपला हा वर्गच 1 महिन्याचा असल्यामुळे मी तुम्हाला फक्त आठवड्यापर्यंत म्हणजे 5-5 दिवसाच्या ह्याच्याने तुम्हाला तो स्टेप बाय स्टेप शिकवण्याचा माझा प्रयत्न असतो. पण जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल त्यावेळेला नक्कीच आधी या स्थितीमध्ये, म्हणजे जे आपण एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी करतो त्याच्यामध्ये तुम्ही स्थिर व्हा आणि मग ऍक्च्युअल कपालभातीकडे जा. आता कपालभाती पण मी इथे फक्त 10 ते 15 आवर्तन, 20 ते 25 आवर्तनच घेते, जास्त पुढे जात नाहीये. पण जेव्हा आम्ही वर्गाला बसतो तेव्हा आम्हाला 40, 50, 60 अशी आवर्तनं करायची असतात. पण आमची ऑलरेडी प्रॅक्टिस झालेली आहे. आम्ही जवळजवळ म्हणजे 7-8 वर्ष इथे आहोत या स्थितीमध्ये, म्हणून आता आम्ही 60 ते 70 आवर्तनं करतो. पण आपण अगदी बेसिक स्टेजला आहोत, त्यामुळे 20 ते 25 आवर्तनच करण्याचा प्रयत्न करायचा. ओके ओके ठीक आहे. मॅडम, थँक्यू मॅडम. ओके चालेल. ओके. बरं हा. चला, बराच वेळ झालाय आपल्याला, उद्या आणि थँक्यू परवा मॅडम. सुट्टी आहे. जर काही प्रॉब्लेम ओके असेल किंवा काही इश्यू असेल तर माझा नंबर आहेच ग्रुपवरती, तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे. हरिओम, ओके खूप खूप मॅडम. धन्यवाद. हॅव अ गुड डे टू ऑल. हॅपी वीकेंड. ओके भेटूया ओके सोमवारी सकाळी 6 वाजता. सूर्यनमस्कारासाठी तयार, सगळे रेडी राहा. हरिओम. ओके मॅडम.